दहिसर पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवण्यात आली होती। एक महाविद्यालयीन तरुणीला अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर अश्लील घृणास्पद संदेश व स्टोरी पाठवली होती। हा व्यक्ती अनेक मुलींना अश्लील घृणास्पद संदेश पाठवत होता, तसेच भेटण्यास बोलवत होता। सदर आरोपीने दहिसरमधील तरुणीला संदेश पाठवून ब्लॅकमेलिंग करत असून तिची माध्यमांमधून बदनामी करत होता। त्यामुळे फिर्यादीने दहिसर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली। याची दहिसर पोलिसांनी गंभीर दखल घेत सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू केला। त्यामध्ये आरोपीने 100हून अधिक मुलींच्या नावाने बनावट आयडी तयार केल्याचे आढळून आले। तसेच तो आरोपी कर्नाटक राज्यातील सांदूर येथील असल्याची माहिती मिळाली। शुभम कुमार मनोज प्रसाद सिंग वय 25 वर्ष याला कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेले आहे। सोशल मीडिया साइटवरून महिला फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून बनावट आयडी तयार करून त्यावर अश्लील व घृणास्पद मेसेज प्रसारित केल्याबाबत दिनांक 31/1/2025 रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल केल्यानंतर यातील अज्ञात आरोपी यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा आयडी तयार करून त्यावर अश्लील मेसेज त्याला पाठवत होता। त्याबाबत यातील API दांडगे यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे नाव व पत्ता मिळाला। त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग, उमर वर्ष 25, राहणार बिहार। तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे। त्यांनी दिल्ली येथे सॉफ्टवेअर स्किल कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे। त्याच्या कडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये 100 वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाउंट आयडी वापरल्याने व वेगवेगळ्या महिलांचे 11 बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवत होते। त्याचप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये 13,500 फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून ठेवले, सेव्ह करून ठेवलेले होते। रश्मी ठाकरे यांच्यामुळे पक्षात फूट पडली असा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केला असून त्यावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। तसेच काही जमत नसेल तर स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर महिलांवर फोडून मोकळे व्हायचं अशा विकृत पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधी भरत गोगावले आहेत, असा पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे। पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी एक महिला धोबीपछाड देत आहे आणि त्यातूनच आलेल्या वैफल्यातून त्यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात असल्याची जयश्री शेळके यांनी म्हटलं आहे। काहीच जमत नसेल तर स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर महिलांवर फोडून मोकळं व्हायचं या विकृत पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधी भरत गोगावले आहेत। शिवसेनेत ज्यांच्यामुळे त्यांना पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, मानसन्मान मिळाला, ज्यांनी ओळख दिली, आज त्यांच्याच नावावर स्वतःच्या गद्दारीचं पाप झाकण्याचा केविलवाना प्रयत्न हा भरत गोगावले करत आहेत। महिलांनी राजकारण करू नये, महिलांनी कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये या विकृत मानसिकतेनं पछाडलेल्या गोगावलेंना पालकमंत्री पदासाठी एक महिलाच धोबी पछाड देते आहे आणि त्यामुळे आलेल्या वैफल्यातून आणि नैराश्यातून अशा प्रकारची वेगवेगळी बेताल वक्तव्य ते करत सुटलेले आहेत। मुळात पालकमंत्री पदासाठी ठाकरे कुटुंबियांचं नाव घ्यावं लागणं इतपत पातळी तुम्ही घालवलेली आहे। आदरणीय रश्मी वहिनी ह्या कोणत्याही राजकीय निर्णय प्रक्रियेत कधीही सहभागी नसतात, हे सगळा महाराष्ट्र जाणतो। ज्या रश्मी वहिनींनी कधी काळी तुम्हाला बहिणीसारखी माया लावली, तुम्हाला वेळोवेळी मदत केली, तुम्हाला टिळा लावण्याचं काम केलं, तुमचं आदरातिथ्य केलं, त्याच आदरणीय रश्मी वहिनींवर आपण अशा प्रकारचे आरोप करता। मुळात अशा सोज्वळ माऊलीवर अशा प्रकारची टीका करून भरत गोगावलेंनी स्वतःची लायकी दाखवून दिलेली आहे। बीड जिल्ह्यातील वृक्ष संख्या लक्षात घेता वृक्ष संवर्धनाची चळवळ राबवली जात आहे, तर दुसरीकडे मात्र रस्त्याच्या कडेला शेकडो वर्षांपासून असलेल्या झाडांवर खिळे ठोकून अनेक कंपन्या अनधिकृत जाहिराती करताना दिसून येत आहेत। याचा थेट परिणाम वृक्षवाढीवर दिसून येतो। यावर वेळीच रोख लावला नाही तर आंदोलनाचा इशारा वृक्षप्रेमींनी दिला आहे।
बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो। ज्या कंपन्यांच्या माध्यमातून अनधिकृत जाहिराती झाडांवर केल्या जातात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाना रद्द केला जावा अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहेत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही चळवळ चालू आहे, परंतु एकीकडे म्हणजे कधी लाईटच्या नावानं तर कधी म्हणजे झाडं तोडल्या जातात तर कधी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये, परंतु जे शहरामध्ये आज झाडं जिवंत राहिलेले आहेत त्या झाडांना सुद्धा एक मन असतं, त्यांना संवेदना असते, परंतु त्यांची वेदना माणसाला कळत नाही। रस्त्याच्या कडेला दुकानाच्या समोर अनेक ठिकाणी झाडांना खिळे ठोकले येतात कारण याच्याकडे लक्ष नाही। म्हणजे असं वाटतं की बाबा ही आपली प्रॉपर्टी, परंतु ही निसर्गाचा श्वास आहे, भुकेल्यांचा घास आहे आणि हे जर संपलं तर मला सांगा आपल्याला वनवास भोगायची पाळी आलेली। हे जर नाही थांबलं तर मला वाटतं खूप अवघड होणार आहे आणि म्हणून ही झाडांना जी खिळे ठोकतात, झाडांना जी वेदना देतात, झाडांना जी छळतात यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं वृक्षमित्र अभियानच्या वतीने मागणी आहे। कारण यापूर्वी सरकारला मागणी केली होती की जे झाडांना खिळे ठोकतात, जे बॅनर लावतात, जाहिराती करतात, त्या जाहिरातीच्या म्हणजे माध्यमातून झाडांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली, परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। येत्या अधिवेशनमध्ये हा आम्ही विषय घेणार आहेत। तरी मला या प्रसंगी हेच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की झाडांना जे खिळे ठोकतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई नाही केली तर वृक्षमित्र अभियानच्या वतीने आम्ही आंदोलन करू। बुलढाणा शहरामध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून हरित क्रांती व हरित पट्टा माझी वसुंधरा अभियानांतर्गत संपूर्ण बुलढाणा शहरामध्ये 1 कोटी रुपये किमतीची उच्च प्रतीची वृक्ष लागवड संपूर्ण बुलढाणा शहरामध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे। या वृक्षारोपणाची सुरुवात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली असून बुलढाणा शहरातील शिवाजी हायस्कूल समोरील टाटा ग्राउंडच्या खुल्या मैदानामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या मैदानामध्ये 150 झाडे तर उर्वरित 90 लाख रुपयांची झाडे शहरात लावण्यात येणार आहे। यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लॉन डेव्हलप म्हणजे या संपूर्ण मैदानामध्ये आता लॉन मैदानामध्ये एक व्हॉलीबॉलचं मैदान आणि क्रिकेटचं मैदान आणि बाजूने ट्रॅक हे आता कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे। 2-3 महिन्यामध्ये हे सगळं काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत नगरपालिकेला जे दुसरं बक्षीस मिळालं त्या माध्यमातून शहरामध्ये वृक्षारोपण त्याचा एक भाग म्हणून आज 150 वृक्ष या टाटा गार्डनमध्ये आपण लावत आहोत आणि उर्वरित शहरातले जेवढे काही आपले गार्डन असतील त्या गार्डनमध्ये जवळपास मला वाटते 90 लाखाची झाडं ही आणखी आपण लावणार आहोत। मागच्या वर्षी 2 कोटीची वृक्ष आपण लावली, यावर्षी त्यापेक्षाही चांगली वृक्ष आपण लावत आहोत। चोपडा तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस झाला असून त्यानंतर जून महिन्यामध्ये देखील पाऊस वेळेवर पडत असल्याने शेतकरी राजा शेतात पेरणी करण्यासाठी धडपड करत आहे। तर काही शेतकरी यंत्रणाच्या साहाय्याने तर काही बैलजोडीच्या साहाय्याने पेरणी करताना दिसत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी अधिक असायचं, त्यामुळे कडधान्य पेरणीची वेळ निघून जायची, म्हणून कडधान्य पेरणी कमी झाली होती। परंतु यावर्षी वेळेवर पाऊस सुरू झाल्याने तालुक्यातील शेतकरी मूग पेरताना दिसत आहेत। कापसाला भाव मिळत नाही, वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस लागवड कमी केली आहे। कापूसऐवजी मका पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे। पेरणी झाल्यानंतर लगेच पाऊस पडत असल्याने पावसाचा फायदा पेरणी केलेल्या शेतावर दिसून येत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यामध्ये सर्वदूर मोठा पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून आता काही दिवसांपासून पावसाने उघड दिल्याने शेतकरी आता मशागती करून पेरणीच्या कामाला लागले आहेत। शेतामध्ये कापूस, तूर, मूग, बाजरी यासारख्या पिकांची पेरणी चालू आहे। एकंदरीतच चांगल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे। केंद्र सरकारच्या जनगणनेच्या अधिसूचनेत कुठेही जातनिहाय जनगणनेचा उल्लेख नाही, ही काँग्रेस पक्षाने केलेली टीका चुकीची असल्याचे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले असून ते म्हणाले, जातनिहाय जनगणना ही होणारच आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या अधिसूचनेत त्याचा थेट उल्लेख नसतो। यापूर्वी जेव्हा अनुसूचित जाती आणि जमातींची जनगणना झाली तेव्हाही अधिसूचनेत त्याचा उल्लेख नव्हता। ओबीसींची जनगणना व्हावी ही मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती, परंतु भाजपने ऑपरेशन सिंदूरच्या काही दिवस आधीच तिची घोषणा केली। त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेत हे विधेयक एकमताने मंजूर होईल असा विश्वासही तायवाडे यांनी व्यक्त केलाय।
करता की अनेक वर्षापासून या देशातील संपूर्ण ओबीसी समाज आणि इतरही समाजाकडनं जनगणना ही जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी होती आणि त्याला जससा जोर पकडत गेला ही सामाजिक संघटनांची मागणी राजकीय पक्षांनी आपल्या अजेंडावर घेतली आणि या देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी आणि त्यांच्यासोबत इंडिया अलायन्समध्ये असलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा, राज्यसभा आणि बाहेरसुद्धा मोठ्या मोठ्या सभांमध्ये की सरकारने जातनिहाय जनगणना करावी ही मागणी जोर धरू लागली आणि म्हणून त्याला प्रतिसाद देऊन केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन येणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना करण्यात येईल अशा प्रकारचा एक धाडसी निर्णय सरकारने घेतला। तेव्हा सर्वच स्तरावरून आणि सर्वच राजकीय पक्षांकडून केंद्र सरकारचं स्वागत करण्यात आलं, त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि म्हणून आता 19ची अधिसूचना रद्द करून 2025ची अधिसूचना काढली, ज्यामध्ये 2027मध्ये जनगणना पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे। आता इथे जातनिहाय जनगणनेचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची टेक्निकल बाब अशी आहे की जातनिहाय जनगणनेला सुरुवात होण्याच्या पूर्वी किंवा जनगणनेला सुरुवात होण्याच्या पूर्वी केंद्र सरकारला 1948चा जो सेन्सस ॲक्ट आहे, जनगणना कायदा आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करावी लागेल आणि जातनिहाय जनगणना करण्यात येईल अशा प्रकारचा उल्लेख त्या कायद्यामध्ये करावा लागेल। याच्याकरता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पास करावं लागेल। कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर जनरली प्रथा अशीच असते की त्यानंतर ते बिल लोकसभे आणि राज्यसभेमध्ये जाईल आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गेल्यावर ते एक मताने पास होईल याचा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच येणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तरी सध्या कुठल्याही प्रकारचं शंका कुशंका नाही।